नमस्कार. अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. आणि एक आगळा वेगळा रिझल्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत देवगड तालुक्यामध्ये पोंभुर्ल्या गावामध्ये आलोय. बरोबर ना सर? पोंभुर्ल्या गाव. आणि पोंभुर्ल्या गावचे एक शेतकरी आहेत. पहिला त्यांचा आंबा व्यापारी आहे ते, पण त्याने एक वेगळा रिझल्ट काढलाय. तो रिझल्ट दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे हा व्हिडिओ बनवत आहे. मी त्यांनाच विचारतो, हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय? तर नारळासाठी. हे काय आहे ती स्टोरी तुम्ही सांगायची त्या नारळाची. हा नारळ ऑरेंज डार्क म्हणून आहे. ओके. त्याला आणून 10 वर्ष झाले होते. 10 वर्ष झाली. सांगत्या वेळी नर्सरीतून मला सांगलं की एक 3 वर्षांनी तो माड धरेल म्हणून. 3 वर्षांनी काय तो माड धरलेच ना. 10 वर्षांनी त्याला मी एक स्टेटमेंट म्हणून दिले, भूवस्त्र ग्रो मॅजिक टाकलं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्याला पोय आले. 15 दिवसाने पोय आली. 15 दिवसांनी पोय आले. ओके. आणि आता त्याच्यावरती एक 8 पोय आलेले. आता 8 पोय आहेत. इकडे जरा दाखवा, मग बाकीचं मी सविस्तर बोलतो. हे बघा तुमच्या समोरचा रिझल्ट आहे. ओके. आता आधी पहिला बघूया आपण की माझ्या बरोबर माझे सहकारी काम करतायत, त्यांच्या माध्यमातून आम्ही इथे पोहोचलोय. त्यांची थोडीशी ओळख द्या सर तुमची. नमस्कार, माझं नाव प्रशांत मालवण, देवगड मध्ये आहे. गेली 6 वर्ष सरांबरोबर मी काम करतो या प्रोजेक्ट वरती. तर मी माझे मित्र आहेत महेंद्र मांडवकर, यांच्यासाठी आम्ही काही आपले इंडिया ॲग्रोचा ब्रँड दिला होता, जो आता आपण नारळाचा बघतोय. याला भूवस्त्र आणि ग्रो मॅजिकचा डोसेस दिले होता. त्याच्यानंतर काही दिवसानंतर आम्ही ऑलिव्ह पण दिला आणि याचा रिझल्ट आम्हाला चांगला भेटलेला आहे. आणि हा रिझल्ट आहे आपण पाहतोय. आणि आज आम्ही अभिमान आहे की आमचे आज आपले अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेसचे मालक आणि युट्यूबर सर आपल्यामध्ये आज हजर आहेत. आणि खरोखरच मांडवकर सर, आपण पण खुश असणार की आज सरांनी ते पाहून आजपर्यंत आपण त्यांना युट्यूब मध्ये बघत होतो, पण आज प्रत्यक्षात आमच्यामध्ये इथे आले. थँक्यू सर. ओके. तुम्हाला सांगायला मला आवडेल, यांनी नारळ लावला होता. त्यांना ज्या टायमाला जे नारळाचं रोप आणलं तेव्हा सांगितलं होतं 3 वर्षात लागणार आहे. सर बरोबर? 3 वर्ष नाही, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष झाली त्याला फळ लागलेलं नाही. पण इंडिया ॲग्रोची ताकद आहे. आणि तुम्हाला नेहमी सांगत असतो, भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक दिलं आणि 15व्या दिवसात पहिली पोय आली. तुम्हाला मी दाखवले फळ बघा. बरोबर. त्याच्यानंतर आज एप्रिल मध्ये दिलं ना. हो, एप्रिल पासून त्यावरती काम चालू आहे. त्याच्यानंतर एक आपण लिक्विड पण दिलं होतं त्याला. त्याच्यानंतर एक एक करत आज 8 पोय आल्या. बरोबर. मी लोकांना सांगतो, अशा तुमच्याकडे बऱ्याचशा समस्या आहेत. बऱ्याच म्हणजे तुम्हाला काय सांगू की जे वांज, आपल्या ह्या कोकणामध्ये त्याला वांज बोलतात, झाड जे झाडाला फळच लागत नाही. इथे 10 वर्ष झाली त्याला फळ लागलंच नाही, आपण त्या झाडाला फळ आणलेलं. असे बरेचसे व्हिडिओ आहेत ज्या झाडाला फळ. हा पहिला प्रयोग नाहीये माझा, पण हा देवगड तालुक्यातला पहिला प्रयोग आहे. ज्या झाडाला फळ लागत नाही त्या झाडाला फळ लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला मी असं सांगेन की तुमच्याकडे पण अशा काही समस्या असतील, त्यासाठी आम्हाला तुम्ही फॉलो करा किंवा मी तुम्हाला नंबर देणार, त्या नंबरला कॉल करा. प्रत्येकाच्या प्लॉटवरती, प्रत्येकाच्या शेतामध्ये, प्रत्येकाच्या बागेमध्ये, प्रत्येकाच्या बांधावर येऊन आम्ही व्हिडिओ बनवणार आणि असे तुम्हाला रिझल्ट काढून देणार. तुम्हाला काय वाटतं हे बघितल्यानंतर तुम्ही किती खुश आहात? मी समाधान आहे. समाधान आहे. म्हणजे अक्षरशः मला सांगितलं, सर मी नारळ तोडून टाकणार आहे, कारण फळ लागत नाही. 10 वर्ष मी त्याला बघतोय, फळ लागत नाहीये. पण चमत्कार असा, भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक दिल्यानंतर फळं बघा तुमच्या समोर आहे. परत एकदा दाखवा. एवढं सुंदर रिझल्ट आलेला आहे. आता 1 पोय 2 पोय करता करता 8 पोय आलेले आहेत. सर वैशिष्ट्य काय माहितीये? हा, येस. आजपर्यंत खूप ठिकाणी मी नारळ बघले, पण ही जी फिनिशिंग आहे, त्याचा जो कलर आहे, त्याला शायनिंग जी आहे एक जबरदस्त वाटते. म्हणजे हा इंडिया ॲग्रोच करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. आता नारळामध्ये ह्याच समस्या नाहीये, तर नारळामध्ये अजून बऱ्याच समस्या आहेत. काय समस्या आहेत? खोडकिडा, शेंडेभुंगा, वरून शेंडा लागतो, नारळाची गळ होते. गळ होते म्हणजे छोटं फळ आहे, ह्या साईजचं फळ झालं की फळं पडतात खाली. दुसरा, आज मोठं फळ होतं ते छोटं झालंय, त्याच्यावर पण व्हिडिओ केलेले आहेत. कोळी रोग आहे, त्याच्यासाठी नंबर 1 आपण रिझल्ट काढतोय. तुमच्या काय समस्या असेल तर आम्हाला कॉल करा. सर्व शेतकऱ्यांसाठी धन्यवाद. थँक्यू.